संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत राजेश शांतीलाल कोठारी यांच्याबद्दल. कर्जत नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने राजेश शांतीलाल कोठारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी नगरसेवक पदाचा पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आघाडीच्या निर्णयामुळे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगर परिषदेच्या सभागृहात स्थान मिळाले आहे. राजाभाऊ कोठारी हे गेले अनेक वर्ष कर्जत शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. गुजराती समाजात जन्म घेतलेल्या राजाभाऊ यांनी सर्व समाजात आपलेपणाची भावना निर्माण केली आहे. शिक्षक, रक्तदाता आणि समाजसेवक अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 65व्या वर्षी त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना नगरसेवक पदाची संधी दिली. जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून त्यांची निवड निश्चित झाली. 1994 साली त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती, मात्र थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी राजकारणातील सक्रियता कायम ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून ते पक्षात कार्यरत आहेत. त्यांनी शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून सध्या शहर कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही संधी दिली. राजेश शांतीलाल कोठारी यांचा जन्म 31 जून 1962 रोजी कर्जत येथे झाला. प्राथमिक शिक्षण कोर्टासमोरील गुजराती शाळेत, तर माध्यमिक शिक्षण अभिनव ज्ञान मंदिर येथे झाले. पुढे कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधून बीकॉम शिक्षण पूर्ण केले. 1984 साली त्यांनी कर्जत येथे सुयश क्लासेस सुरू केले. गेली 42 वर्ष ते अखंडपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. सुरुवातीला ते 1ली ते 10वी पर्यंत असलेले वर्ग आता 11वी ते बीकॉम तसेच सीए फाउंडेशन पर्यंत विस्तारले आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 18,000 विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. दरवर्षी 20 ते 25 गरजू विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन फी ते स्वतः भरतात. अनेक विद्यार्थ्यांना सवलतीत आणि मोफत शिक्षण देतात. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण सीए, वकील आणि विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत. राजाभाऊ यांच्या वडिलांचा मशिदीजवळ छोटा किराणा व्यवसाय होता. 1975 साली ते केवळ 12 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. आई आणि मोठ्या भावाने कष्ट करून त्यांना पदवीपर्यंत शिक्षण दिले. व्यापारी कुटुंबातील पार्श्वभूमी असूनही त्यांनी समाजकार्याची वाट निवडली. त्यांना अपत्य नसले तरी त्यांचे हजारो विद्यार्थी समाजातील सहकारी आणि कुटुंबीय हेच त्यांचे खरे कुटुंब आहे. राजाभाऊ कोठारी यांची ओळख एक सक्रिय रक्तदाता म्हणून आहे. तरुण वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्य करत असताना 1989 साली डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त पहिले रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी 207 बाटल्या रक्त संकलित केले. त्यानंतर रक्तदान आणि आरोग्यविषयक कार्याची अखंड परंपरा सुरू झाली. आजपर्यंत त्यांनी 543 रक्तदान शिबिरे आयोजित केली असून 64,171 बाटल्या रक्त संकलित केले आहे. स्वतः त्यांनी 113 वेळा रक्तदान केले. जात, धर्म आणि पक्षभेद न करता त्यांनी सर्वांसाठी रक्त उपलब्ध करून दिले आहे. मशिदीत रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी सामाजिक सलोखा जपला. आदिवासी बांधवांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. कर्जतमध्ये रक्तसाठा केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्याबद्दल 5 मार्च 2022 रोजी अलिबाग येथे त्यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच 19 ऑगस्ट 2025 रोजी व्यापार करण्याची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजेच आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथील लडाखचे उपराज्यपाल कवींद्र गुप्ता यांच्या हस्ते राजाभाऊ यांना महारक्तवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या 25 वर्षापासून गोरेश्वर महेश्वरी समाज यांच्या माध्यमातून अंबावली वनविहार येथे आरोग्य शिबिर आयोजित करीत आहेत. क्लासच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दीपावलीच्या दिवशी आदिवासी वाड्यांमध्ये फराळ वाटप करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळासोबत
ते 45 वर्षापासून कार्यरत असून मंडळाच्या विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. गुजराती समाजाला राजाभाऊंच्या रूपात प्रथमच कर्जत नगर परिषदेवर प्रतिनिधित्व मिळाल्याने समाजात आनंदाचे वातावरण आहे. राजाभाऊ यांचे सर्व समाज घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गुजराती समाज कर्जत शहरात संघटित आहे. यामागे सुद्धा राजाभाऊ कोठारी यांचे योगदान आहे. गुजराती समाज क्रिकेट स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम यामध्ये त्यांचा सहभाग असतो. सामाजिक कार्याची आवड आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी यामुळे आजही ते उत्साहाने काम करत आहेत. शिक्षक, रक्तदाता, समाजसेवक आणि आता नगरसेवक अशी त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. त्यांच्या या कार्याला पक्षाने योग्य न्याय दिला असून सुधाकर घारे यांच्या माध्यमातून राजाभाऊ नगरसेवक झाले आहेत. धनाढ्य बड्या कुटुंबातील व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक पद मिळते. मात्र याला बगल देत आज राष्ट्रवादी पक्षाने खऱ्या अर्थाने एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला न्याय दिला आहे. सर्वसामान्यांचा नगरसेवक झाला आहे. राजाभाऊ नावाप्रमाणेच मनाचा राजा. नगरसेवक राजेश शांतीलाल कोठारी यांचे हार्दिक अभिनंदन.